फ्लॅशलाईट बंद कर, नाहीतर पुढचा नंबर तुझा. मुंबईचा संजय गांधी नॅशनल पार्क, जिथे दिवसा तर हजारो पर्यटक येतात, पण रात्रीच्या 2 नंतर असं काहीतरी होतं की तिकडे गेलेला माणूस परत कधीच येत नाही. काही वर्षांपूर्वी 3 तरुण आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायचं म्हणून या जंगलात आले, पण दुसऱ्या दिवशी पोलिसांना सापडला तो फक्त त्यांचा कॅमेरा. आणि त्या कॅमेऱ्यात असं काही रेकॉर्ड झालं होतं ज्याने पोलिसांच्या अंगावर देखील काटा आला. आज आपण पाहणार आहोत त्या 3 मित्रांची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या त्या काळ्या रात्रीची संपूर्ण घटना. रात्रीचे 1:15 वाजले होते, पावसाची काळोखी रात्र, आणि संपूर्ण शहर गाढ झोपेत बुडालं होतं. पण ते 3 मित्र मात्र त्यांच्या यूट्यूब हॉरर चॅनलसाठी एक नवीन आणि थरारक व्हिडिओ शूट करायला म्हणून घराबाहेर पडले होते. विनय, रोहन आणि समीर. त्यांचा प्लॅन अगदी ठरलेला होता. संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात जाऊन त्यांना रिअल हॉन्टेड फॉरेस्ट चॅलेंज शूट करायचं होतं. जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच रोहनने आपला कॅमेरा सेट करायला सुरुवात केली. तो उत्साहाने म्हणाला, ब्रो, आजचा कॉन्टेंट कसाही करून व्हायरल गेलाच पाहिजे. त्यावर समीर हलकंसं हसत म्हणाला, व्हायरल तर नक्कीच जाईल रे, पण उद्या पोलिसांनी पकडला नाही म्हणजे मिळवलं. दोघंही असले, पण विनय मात्र शांत होता. त्याने समोर पसरलेल्या अथांग जंगलाकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, मला ना हे ठिकाण थोडं विचित्र वाटतंय रे. रस्त्यावर दूर दूरपर्यंत एकही गाडी नव्हती. शांतता भंग करत होता तो फक्त दूरवर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि झाडांमधून वाहणारा तो थंड सुसाट वारा. रोहनने कॅमेरा सुरू केला आणि कॅमेरासमोर बोलू लागला, गाईज, आम्ही आता संजय गांधी नॅशनल पार्कच्या आतल्या रोडवर आहोत आणि लोक म्हणतात की रात्री 2 नंतर इथे काहीतरी अघटित घडतं. रोहनचं बोलणं सुरू असतानाच अचानक जंगलाच्या आतून एक आवाज आला, टक. तिघही जागीच खेळले. काय होतं ते? समीर चाचरत म्हणाला. रोहन स्वतःची भीती लपवत म्हणाला, अरे, एखादा माकड किंवा प्राणी गेला असेल ना. पण विनयची नजर मात्र समोर एका जागी स्थिर झाली होती. तो थरथरत्या बोटाने समोर दाखवत म्हणाला, तिथे 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 कोण उभं आहे? दोघांनी लगेच आपल्या फ्लॅशलाईटचा प्रकाश समोर टाकला. दूर झाडांच्या सावलीत एक माणूस उभा होता. त्याने पांढरा शर्ट घातला होता, जो पूर्णपणे ओला चिंब झाला होता. पण भयानक गोष्ट अशी की त्याचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. ए, कोण आहे तिकडे? रोहन मोठ्याने ओरडला. पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. तो माणूस तिथून हल्ला देखील नाही. समीरने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत म्हटलं, ब्रो, कोणीतरी प्रँक करत असेल रे आपल्यासोबत. पण विनयच्या हाताला आता घाम आला होता, कारण फ्लॅशलाईटच्या प्रकाशात त्याला स्पष्ट दिसलं होतं की त्या उभ्या असलेल्या माणसाचे पाय उलटे होते. ते पाहून तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला. ए, चल चल बाबा, निघूया इथून, विनय घाबरून म्हणाला. ते मागे फिरणार तेवढ्यात अचानक कॅमेरा फ्लिकर झाला. स्क्रीन 2 सेकंदांसाठी पूर्णपणे ब्लॅक झाली आणि जेव्हा व्हिडिओ पुन्हा व्यवस्थित झाला तेव्हा तो माणूस आधीपेक्षा खूपच जवळ उभा होता, अत्यंत जवळ. ब्रो, रन! समीरने जीवाच्या आकांताने हंबरडा फोडला आणि तिघेही मागे न पाहता पळू लागले. जंगलात पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता, ज्यामुळे पळणं कठीण होत होतं. त्यांचे श्वास जोरात चालले होते, पण तितक्यात मागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. हळू हळू, जणू कुणीतरी अनवाणी पायाने त्यांच्या मागे धावत होतं. रोहनने धावता धावता मागे वळून पाहिलं आणि प्रचंड धक्क्याने त्याच्या हातातून कॅमेराच खाली पडला, कारण तो माणूस आता जमिनीवरून नाही तर हवेत तरंगत त्यांच्या दिशेने येत होता. कॅमेरा जमिनीवर पडला, त्याची स्क्रीन एका बाजूला कलली आणि त्यात फक्त त्या तिघांच्या किंचाळण्याचे भयानक आवाज रेकॉर्ड होत होते. समीर ओरडत होता, विनय, विनय यार, कुठेस तू विनय? त्यानंतर पुढचे 2 सेकंद जंगलात पूर्ण शांतता पसरली आणि मग झाडींमधून एक ओळखीचा आवाज आला, इथे. तो विनयचा आवाज होता. विनय! रोहनने फ्लॅशलाईट घेतली आणि तो शोधण्यासाठी झाडांच्या दिशेने गेला. समीर मात्र घाबरून रस्त्यावरच थांबला आणि अचानक समीरला जाणवलं की संपूर्ण जंगल एकदम शांत झालंय. ना वारा वाहत होता, ना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज. सगळं काही स्तब्ध झालं होतं. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ अगदी जवळून कोणीतरी कुजबुजलं,
फ्लॅशलाईट बंद कर. समीर भीतीने थरथर कापला आणि झटकन तो मागे वळला. पण तिथे कोणीच नव्हतं. पण त्याच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात जमिनीवर ओल्या पायांचे ठसे उमटताना त्याला दिसले. ते उलटे पाय होते आणि सर्वात भयानक म्हणजे ते ठसे हळूहळू समीरच्याच दिशेने पुढे सरकत होते. समीर जोरात किंचाळला आणि जमिनीवर पडलेला कॅमेरा उचलत जीवाच्या आकांताने पळू लागला. पण पुढच्याच सेकंदाला तो अचानक जागीच थांबला. समोर रोहन उभा होता, पूर्णपणे शांत, निश्चल. काळोखामुळे त्याचा चेहरा त्याला दिसत नव्हता. समीरने धापा टाकत त्याला विचारलं, हे रोहन, विनय कुठे आहे यार? चल ना, आपण निघूया इथून, आपण निघूया यार. रोहनने काहीही न बोलता हळूच आपली मान वर केली आणि ते पाहताच समीरच्या हातातून कॅमेरा पुन्हा निसटून पडला. कारण रोहनचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते. त्याच क्षणी तो व्हिडिओ अचानक बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना जंगलाच्या रस्त्याजवळ तो कॅमेरा सापडला. पोलिसांनी व्हिडिओ फुटेज तपासलं तेव्हा त्यांच्याही अंगावर काटा आला. विनय, रोहन आणि समीर तिघेही जंगलातून गायब झाले होते. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण जंगलाच्या कानाकोपऱ्यात शोधूनही त्यांचा पत्ता लागला नाही. आणि अखेर ती केस बंद पडली. तुम्ही पाहत आहात सलोनी द स्टोरी टेलर. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासोबत देखील असा काहीसा अनुभव झाला असेल किंवा तुम्हाला असा अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपली कथा आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू. तुम्ही पाहत आहात सलोनी द स्टोरी टेलर. सायनिंग ऑफ.